कौटुंबिक जीवन. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे नाथांनी शके 1979 मध्ये पैठण येथेच विवाह केला. वधूचे नाव गिरिजाबाई असे होते. पैठण येथेच वाडा बांधून नाथ स्थायिक झाले. उद्धव नावाचा एक नातलग त्यांच्या घरी राहायला आला आणि त्यांची सर्व कामे सेवाभावी वृत्तीने करू लागला. तो एक परदेशी ब्राह्मण होता असे काही संशोधकांचे मत आहे. पतिव्रता गिरिजाबाई एकनाथांच्या जीवनात पूर्ण समरस झाली. श्रीखंड्या आणि उद्धव हे दोन सेवक नाथांना लाभले. जनार्दन स्वामींनी गृहस्थाश्रमाचा श्रेष्ठ आदर्श नाथांसमोर ठेवलेला होताच. नाथांच्या घरी तसेच आदर्श आचरण प्रत्ययास येत असे. इंद्रिय निग्रह, दानबुद्धी, भूतदया, सर्वानुभूती समता, अन्नदान, देवार्चन, कीर्तन, प्रवचन, नामस्मरण, भक्ती, स्वाध्याय, शांतवृत्ती, समाधियोग आणि तृप्ती, संतोष इत्यादी गुणांनी नाथांचे जीवन समृद्ध होते. गोदा, लीला आणि हरिपंडित अशी 3 अपत्ये नाथांना झाली. त्यापैकी गोदावरी ही मुलगी पैठणास मुदगलांच्या घराण्यात चिंतामणी याला दिली. मुक्तेश्वर हा कवी तिचाच मुलगा. दुसरी मुलगी गंगा गदग जवळच्या डंबल या गावी बाळकृष्णपंत चंद्रकेतू यांना दिली होती. तिचे सासरचे नाव गोदा. तिला लक्ष्मी नावाची मुलगी होती. ती गुलबर्गा प्रांतातील महागाव येथील नारायण दीक्षित यांना दिली होती. त्यांचे घराणे ग्राम जोशांचे होते. तिचा मुलगा म्हणजे शिवराम कल्याणीकर. त्यांनी गीतचंद्रिका नावाचा ग्रंथ लिहिला. एकनाथांचा पुत्र हरिपंडित हा संस्कृत भाषेचा अभिमानी होता आणि संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथ त्याने अभ्यासले होते. तो कर्मठ सनातनी वृत्तीचा होता. नाथ मात्र उदार आणि सहिष्णू होते. मुलाचे बापाशी पटले नाही. भागवतावर नाथांनी मराठीत टीका केली म्हणून हरिपंडित अत्यंत रागावला आणि त्या रागाच्या भरात तो पैठण सोडून काशीला निघून गेला. पण पुढे स्वतः नाथांच्या भागवतावरील मराठी टीकेला काशीच्या पंडितांनी मोठ्या सन्मानासह शिरोधार्य मानले. तेव्हा हरिपंडिताला आपली चूक कळून आली. त्याचा राग गेला आणि तो पैठण येथे घरी पुन्हा राहण्यास आला. विद्वान आणि संत असा पिता व आग्रही पंडित असा पुत्र यांचा मतभेद संपुष्टात आला. नाथांनी समत्व बुद्धी ठेवून लोकांशी एकात्मता अनुभवत आपला संसार ईश्वरमय करून टाकला. त्यांचे घर म्हणजे बहुजनांचे विद्यापीठच बनले होते. त्यांचे जीवन म्हणजे ज्ञानदेवांनी निरूपिलेल्या तत्वज्ञानाचे आणि आचरणाचे प्रात्यक्षिकच होते. व्यवहारात राहूनही त्यांचे मन जणू समाधी अवस्थेत असे. अनेक दैवी गुण त्यांच्या अंगी होते. त्यांच्या ठिकाणी लोकांना देवाचा प्रत्यय येत असे. भोळेभाळे लोकही तरुण जातात हे त्यांनी दाखवले. त्या काळात पुरोहित वर्ग वेदविहित कर्मकांडात गर्क होता व सामान्य जनही कर्मकांडात व अवैध उपासनेत गुंतत होते. सर्वांना मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी जे कार्य ज्ञानेश्वरीद्वारा ज्ञानेश्वरांनी केले तेच भागवताच्या 11 स्कंदावर भाष्य लिहून नाथांनी पुढे सुरू ठेवले. पहिले 5 अध्याय लिहून झाल्यावर जनार्दन स्वामींनी ते वाचून संतोष व्यक्त केला. त्यामुळे नाथांना आणखी आत्मविश्वास वाटला. त्यांनी काशीस गेल्यावर शके 1995 पर्यंत एकंदर टीका पूर्ण केली. तेथील पंडितांना संस्कृतमधील ज्ञान मराठीत सामान्य लोकांना न सांगण्याच्या पारंपरिक अभिमानामुळे प्रथम नाथांचे भाष्य मुळीच आवडले नाही. पण त्या ग्रंथाचे नीट वाचन केल्यावर त्यांना ग्रंथाची मौलिकता कळली. त्यांनी या ग्रंथाची मिरवणूक काढली. अशा प्रकारे काशीत या ग्रंथाला परमोच्च मान मिळाला. अनेक विद्वान लोक त्यांचे शिष्य झाले. एकनाथांनी रुक्मिणी स्वयंवर हे आख्यानक काव्य काशी येथे लिहून पूर्ण केले. नाथांनी पैठणात 40 वर्षे सर्वसमावेशक साम्य बुद्धीने संसार केला. त्यांचे आजा आणि आजी काही दिवस त्यांच्या घरी राहिले. नाथांचा संसार त्यांनी पाहिला व देह ठेवला. एक दिवस दौलताबाद येथे जनार्दन स्वामींनी समाधी घेतल्याची वार्ता नाथांकडे आली. पण एव्हाना नाथ स्थितप्रज्ञ झाले होते. त्यांनी सांगितले, फाल्गुन वद्य षष्ठीला
येथे उत्सव करायचा आहे, त्याची तयारी कर. उद्धवाला कोडे उलगडेना. तेव्हा नाथांनी सांगितले, जनार्दन स्वामींचा जन्म फाल्गुन वद्य षष्ठीचा. त्यांना दत्तात्रेयांचे दर्शन याच तिथीला झाले. मलाही त्यांनी दत्त दर्शनाचा लाभ याच तिथीला मिळवून दिला. स्वामींनी समाधी घेतली तीही याच तिथीला. आता पुढेही अशीच महत्वाची घटना याच तिथीला घडेल, पण ती तुला नंतर कळेल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे फाल्गुन वद्य षष्ठीला जनार्दन स्वामींची पुण्यतिथी म्हणून मोठा उत्सव केला गेला. त्यासाठी उद्धवाने नाथांच्या नावे सावकाराकडून 700 रुपये कर्ज काढले. मुदत संपली. लोक जेवायचे थांबले होते. सावकार येऊन सांगू लागला, आधी माझे कर्ज फेडा. कर्ज न फेडता जेवाल तर पांडुरंगाची शपथ आहे. सगळे उपाशी राहिले. सावकार परत गेला. तोच उद्धवाच्या रूपाने भगवंताने तेथे येऊन सावकाराचे पैसे फेडले. सावकार नाथांकडे आला. त्यांची क्षमा मागून म्हणाला, तुम्हाला उपास पडला त्याबद्दल क्षमा करा. नाथ म्हणाले, क्षमा कशाला मागता? आम्ही कर्ज फेडल्यावरच जेवू. सावकाराला काही समजेना. शेवटी नाथांना कळले की उद्धवाचे रूप घेऊन भगवंताने नाथांचे कर्ज फेडले होते. नाथांची शांती, दया, क्षमा, सहिष्णुता आणि व्यापक दृष्टिकोन प्रसिद्ध आहे. त्यांच्यावर कोणी अन्याय केला तरी ते सहन करीत असत. ते उच्च नीच भाव मानित नसत. कोणताच भेद मानित नसत. त्यांची शांती कधीही ढळत नसे. त्यासंबंधी एक कथा प्रसिद्ध आहे. एकदा नाथ गोदावरी नदीत स्नान करून परत येत होते. एक उद्धट मुसलमान अधिकारी माडीतल्या खिडकीतून त्यांच्या अंगावर थुंकला. नाथांनी मुकाट्याने परत जाऊन नदीत स्नान केले. ते परत येतात तो त्या मुसलमानाने पुन्हा थुंकी टाकली. नाथ पुन्हा स्नानाला गेले. तो पुन्हा थुंकला. असे वारंवार झाले. तेव्हा तो मुसलमान पश्चाताप पाहून नाथांना शरण आला. कुटाळ ब्राह्मण. नाथ कधी रागवत नसत. त्यांना क्रोध आणण्याकरता काही कुटाळ माणसे प्रयत्न करीत. असंच एक ब्राह्मण एकदा जोडे घालून देवघरात शिरला आणि ते पूजा करीत असता त्यांच्या मांडीवर बसला. नाथांनी त्याच्या पाठीवरून हात फिरवून प्रेमळपणे त्याला सांगितले, आता जेवण करूनच जा. थोड्या वेळाने सर्वजण भोजनास बसले. गिरिजाबाई वाढत होत्या. इतक्यात तो ब्राह्मण नाथांना चिडवण्यासाठी गिरिजाबाईंच्या पाठुंगळीच बसला. त्याला वाटले नाथांना राग येईल, तरी नाथांना राग आला नाही. ते पत्नीला म्हणाले, सांभाळ हो, ब्राह्मण खाली पडेल. ती माऊली म्हणाली, मुळीच काळजी करू नका. आपल्या हरीला पाठीवर घेऊन काम करण्याची सवय आहे मला. हा बाळ जरा मोठा आहे एवढेच. नाथाने एवढेच करून न थांबता त्या कुटाळ ब्राह्मणाला त्याच्या मुलाच्या मुंजीसाठी 200 रुपये हवे होते म्हणून तेही दिले. आता तो ब्राह्मण नाथांना शरण आला हे सांगणे नकोच. श्राद्धाचे जेवण. नाथांच्या घरी वडिलांचे श्राद्ध होते. स्वयंपाक तयार झाला होता. तोच दाराशी काही अंत्यज थबकले. त्यांना त्या सुग्रास अन्नाचा वास आला आणि ते खाण्याची त्यांना इच्छा झाली. नाथ तर समदृष्टीचे होते. अंत्यज जेवले तरी आपले पितर तृप्त होतील ही त्यांची श्रद्धा होती. त्यांनी काय केले? त्या लोकांना घरात बोलावले. लगोलग त्यांच्या वस्तीत माणूस पाठवून आणखी लोकांना बोलावले. सर्वांना पुरेल एवढा स्वयंपाक करून नीट भोजन घातले. ते लोक संतुष्ट होऊन नाथांना नमस्कार करून परत गेले. मग नाथांनी सारे घर सावरले आणि श्राद्धाच्या ठरलेल्या ब्राह्मणांसाठी पुन्हा ताजा स्वयंपाक केला. पण ज्या घरात महार शिरले त्या घरात ब्राह्मण शिरेनात. जेवण तर दूरच राहिले. नाथांनी पुष्कळ विनवण्या केल्या. त्यावर ते ब्राह्मण उपरोधाने बोलले, आत्मा जर एकच असेल तर खुद्द पितरांनाच जेवायला बोलवा. नाथ म्हणाले, ठीक आहे, आपण स्वतः पहा. ब्राह्मण आत शिरले आणि पाहिले तो नाथांचे पितर आणि त्या ब्राह्मणांचे पितर प्रकट होऊन तेथे जेवत होते. तेव्हा ब्राह्मणांना उपरती झाली. ते जेवायला बसले आणि तृप्त होऊन घरी गेले. राण्या नावाच्या एका महाराने नाथांना आपल्या घरी प्रेमाने जेवायला बोलावले होते. तो आणि त्याची पत्नी पांडुरंगाचे भक्त होते. तो वारकरी होता
नाथांनी त्याच्याकडे जाण्याचे मान्य केले. तेव्हा ब्राह्मण्य बुडाले म्हणून पैठणमधील ब्राह्मणांनी नाथांच्या विरुद्ध गदारोळ केला. ब्राह्मण त्यांच्या घरी आले. पाहतात तो नाथ घरातच होते आणि तिकडे राण्या महाराकडे पण नाथ जेवत होते. ब्राह्मण काय करणार? त्यांच्या विरोधाची धारच बोथट झाली. भगवंतानेच नाथांचे रूप धारण केले होते. एकदा गोदावरी नदीवर नाथ दुपारी संध्येसाठी चालले होते. उन्हाळा मी म्हणत होता. पायाला चटके बसत होते. त्यांना वाटेत एक महाराची बाई भराभर चालताना दिसली आणि तिचे पोर मागून धावत होते. ते पटकन पडले, रडू लागले. नाथांना दया आली. त्यांनी त्या मुलाला उचलले. आपल्या उपरण्याने त्याचे तोंड, डोळे पुसले. त्याला कडेवर घेऊन व त्याच्या डोक्यावर उपरण्याची छाया धरून भराभर जाऊन त्या बाईला ते मूल त्यांनी दिले. नाथांचे मन असे दयाळू होते. हा दयाळूपणा मनुष्यापुरताच मर्यादित नव्हता. त्यांच्या जीवनातील प्रसिद्ध कथा म्हणजे काशीहून आणलेले गंगेचे पाणी, जे रामेश्वर येथे जाऊन घालायचे असते. ते त्यांनी वाटेतच तहानेने थडपडणाऱ्या, उन्हात पडलेल्या एका गाढवाच्या तोंडात ओतले. गंगेची कावड हरिपंथाने आणली होती. पैठणचे अनेक लोक बरोबर घेऊन नाथ मुलाचे स्वागत करण्यास मार्गात पुढे गेले. तेव्हा ही घटना घडली. सर्व लोकांना राग आला. एवढ्या कष्टाने आणलेली गंगा रामेश्वर पर्यंत नेली असती तर केवढे पुण्य मिळाले असते. पण नाथांनी सर्वांची समजूत घातली. भूतदयेपेक्षा श्रेष्ठ धर्म नाही, हे त्यांनी सर्वांना पटवून दिले. अर्थात त्या गंगेचा प्रवास पैठणरूपी रामेश्वरापर्यंत झाला. कृष्णदास मुद्गलावर कृपा. रामकृष्ण मुद्गल या पंडिताने रामायण लिहिण्यास घेतले होते. पुष्कळसे लिहून झाले होते. पण एका ज्योतिषाने त्याला असे भविष्य सांगितले की तू लवकर मरशील आणि रामायण अपुरे राहील. तो नाथांकडे धावत आला. सारी हकीकत त्याने सांगितली. नाथांनी रामायणाचा काही भाग वाचून पाहिला. तो त्यांना आवडला. ते त्या पंडिताला म्हणाले, उरलेली कथा किती दिवसात पुरी करशील, असा तुझा अंदाज आहे? माझ्या घरीच राहा आणि पुढे लिहायला लाग. तो पंडित नाथांच्या घरी राहिला. 11 दिवसात त्याने कथानक पूर्ण केले आणि त्यानंतरच तो यथावकाश मरण पावला. ज्योतिषाचे म्हणणे खोटे ठरले. नाथांनी त्या पंडिताचा अपमृत्यू टाळला होता. हरिपंडित आणि सहस्त्रभोजन. नाथ अस्पृश्यता मानत नसत. वेदांत ज्ञान मराठीत सांगत असत. या गोष्टीचा राग येऊन त्यांचा मुलगा हरी घर सोडून काशीस निघून गेला. नाथांना त्याचा विरह सहन होईना. तेव्हा त्याची समजूत घालून त्याला परत आणण्यासाठी ते काशीला गेले. त्यावर हरिपंडिताने अशी अट घातली की नाथांनी मराठीत वेदांत ज्ञान व पुराण सांगायचे नाही. या अटीवर तो परत आला. नाथांनी आपले पुराण बंद केले. हरिपंडित पुराण सांगू लागला, पण श्रोत्यांची गर्दी अगदीच ओसरली. पुराण ऐकायला येणारी एक वृद्ध स्त्री नाथांना म्हणाली, महाराज, माझी पूर्वीची श्रीमंती जाऊन मी आता गरीब झाले आहे. मला सहस्त्र ब्राह्मण भोजन घालायचे आहे, पण तो संकल्प अपुरा राहिला. आता एकच इच्छा आहे, आपण माझ्या घरी भोजनास याल काय? हरिपंडितानेही तिची भावना जाणली. तोही जाण्यास तयार झाला, पण तो म्हणाला, मी स्वतः स्वयंपाक करीन. त्याप्रमाणे नाथ व हरिपंडित त्या वृद्ध स्त्रीच्या घरी गेले. हरिपंडिताने स्वयंपाक सिद्ध केला. नाथ व तो भोजनास बसले. बाईने हळूच एक लाडू नाथांच्या पानात घातला. भोजन संपले तेव्हा नाथांनी हरीला दोघांच्या पत्रावळी उचलायला सांगितली. तेव्हा नाथांच्या एका पत्रावळीखाली अनेक पत्रावळी दिसू लागल्या. सहस्त्र पत्रावळी त्याला उचलाव्या लागल्या. वृद्ध बाईच्या उत्कट भक्तीमुळे केवळ नाथांना जेवायला घालून तिला सहस्त्र ब्राह्मण भोजनाचे पुण्य लाभले होते. त्यावेळी हरिपंडिताने नाथांचे पाय धरले. नाथांनी त्याला भक्तीचा उपदेश केला. त्याच्या मनातून मराठी विषयाचा दुजाभाव आणि स्पृश्यास्पृश्य भाव नाहीसा झाला. भावार्थ रामायण. नाथांचे पुराण ऐकायला तेजस्वी स्त्रीच्या रूपात गोदावरी नदी येत असे, अशी कथा आहे. म्हणून
आजही पैठणला पुराण सांगताना गोदावरी नदीसाठी एक पाट मांडून ठेवण्याची पद्धत आहे. नाथ भावार्थ रामायण नावाचे मोठे काव्य रचून त्याचे निरूपण करत होते. आता त्यांचे उतारवय झाले होते. गावबा नावाच्या एका मठ्ठ मुलाला त्याच्या आईने नाथांकडे पुरणपोळी मिळेल म्हणून पाठवले होते. तुला पुरणपोळी मिळेल, पण तू रामायण ऐकले पाहिजे, अशी अट नाथांनी घातली. गावबा रोज रामायण ऐकत होता. युद्धकांडाच्या 44व्या अध्यायापर्यंत रामायण रचना होत आली. नाथ श्रोत्यांना म्हणाले, मी आता आपल्या सर्वांचा निरोप घेत आहे. मला प्रभूंचे बोलावणे आले आहे. श्रोत्यांना वाईट वाटले. त्यांनी विचारले, हे रामायण पूर्ण कोण करील? हा गावबा पूर्ण करील, असे म्हणून नाथांनी गावबाला जवळ बोलवले आणि त्याच्या मस्तकावर कृपाहस्त ठेवला. गावबाने नाथांना प्रणिपात केला व लगेच तो पुढील रामायण कथा ओवी रूपात सांगू लागला. त्याच्या वाणीतून नाथच बोलत आहेत असे श्रोत्यांना वाटले. गावबानेच भावार्थ रामायण पूर्ण केले. फाल्गुन वद्य पंचमी शके 1521 या दिवशी नाथांची प्रकृती बिघडली. त्यांना मूर्छा आली. इतरांसारखाच नाथ देह ठेवणार की काय अशी शंका काही लोकांच्या मनात आली. नाथांनी ही शंका मनोमन जाणून उद्धवाला म्हणाले, मी उद्या जलसमाधी घेणार आहे. उद्या फाल्गुन वद्य षष्ठी आहे. उद्धवाला नाथांनी पूर्वी सांगितलेले षष्ठीचे महत्त्व आता उलगडले. दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीला दिंडी निघाली. गोदावरी तीराच्या वाळवंटात गेली. नाथांनी अखेरचे कीर्तन केले. लोकांनी विचारले, महाराज आपण परत केव्हा येणार? तेव्हा नाथांनी तेथेच एक अभंग रचला आणि म्हटला. त्यात ते म्हणाले, जे धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, ते आम्हा येणे पडे संसार स्थिती. नाना मते पाखंड कर्मठाई अति बंड, तयाचे ठेचावे तोंड हरी भजने. इत्यादी विचार त्या अभंगात त्यांनी सांगितले. नंतर नाथ गोदावरीच्या प्रवाहात शिरले. कृष्ण कमल तीर्थावर त्यांनी आपला देह जलार्पण केला. त्यांचा पार्थिव देह वर आल्यावर हरिपंडिताने अग्निसंस्कार केला. नंतर तेथे नाथांची समाधी बांधण्यात आली.